तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीवरील हर्बिसाईड 2,4-D विषयी थोडंसं जाणून घेणार आहोत. आपण 2,4-Dचा रिझल्ट पण याच्यावर पाहणार आहोत. आपण काल गव्हावर स्प्रेइंग 2,4-Dची घेतली होती आणि एक जी सरी होती त्यात आपण कुठलाही प्रकारचा स्प्रे घेतलेला नव्हता. आपण आफ्टर 1 डे याचा रिझल्ट पाहणार आहोत. एका दिवसानंतर जे काही त्याचा रिझल्ट आलेला आहे आपण आज त्या रिझल्टचा डेमो बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण ज्याच्यावर आपण स्प्रेइंग घेतलेलं नाही आहे हर्बिसाईडचं, तर त्या तणनाशकाचं स्प्रेइंग आपण घेतलेलं नाही आहे, त्याच्यावर आपल्याला पाहायला भेटेल हे जे सोयाबीन आहे, जे आधीचं निघालेलं आहे ते सोयाबीनही इथं पाहायला भेटेल. आणि दुसरे जे करडू म्हणा, दुसरे ही काही जे याच्यात आपल्याला दुसरे जे तण आहे ते सुद्धा याच्यात फार जास्त दिसत आहे आपल्याला. खास करून हे तण जास्त होतं आपल्या याच्यात, त्या कारणानं आपण इक्कोचं नोबिरूचा स्प्रे घेतलेला आहे. तर हे पहा, जो अनस्पेअर्ड आहे, जे आपण स्प्रे घेतलेला नाही आहे तो पार्ट आहे. आणि दुसरीकडे जो आहे हा आपण स्प्रेइंग घेतलेला आहे. तर याच्यामध्ये हा आपल्याला इफेक्ट दिसून येत आहे की आता त्याला काही तासच झालेत फवारून आणि सोयाबीननं पूर्ण माना टाकलेले आहेत. तर हा आहे स्पेअर्ड पार्ट. तर आपण यातसुद्धा याची स्प्रेइंग घेतलेली आहे. तर तुम्ही काल संध्याकाळी याचा स्प्रे घेतलेला आहे आणि आज सकाळ म्हणजे जवळपास 12-13 तास उलटून गेलेले आहेत आणि याचा रिझल्ट आपण पाहू शकता. आता म्हणजे आफ्टर 12 hours याचा इफेक्ट सुरू झालेला आहे. तर जे छोटं गवत आहे ते टोटली तर नाही म्हणता येणार, पण खूप जास्त लागलेलं आहे. आणि जे बारीक गवत होतं ते तर जवळपास गेलेलंच आहे. तर जे चवड्या पाण्याचं गवत आहे ते जवळपास त्याच्यावर इफेक्ट याचा दिसून येत आहे. सोयाबीन नंतर माना टाकलेलं आहे. आणि दुसरं हे गवत जे आहे याला चिली म्हणतात, तर हे गवतसुद्धा इथं आपल्याला लागलेलं दिसून येत आहे. तर आणि मी कोणचं स्प्रे घेतलेलं आहे त्याची बॉटलसुद्धा तुम्हाला दाखवतो. ते नोबिरू नावाचं, जो इक्कोचा नोबिरू नावाचा ब्रँड आहे. तर हे ते सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे. तर याचा कंटेंट 2,4-D अमाइन साल्ट, जो आपण 2,4-D म्हणून ओळखतो. तर हे ते हर्बिसाईड आहे. तर याचा रिझल्ट फार चांगला आलेला आहे. थँक्यू, धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला टाकलेले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.